चितळे बंधू। पुण्यात पावसाचा जोर वाढला। हिंगणे खुर्द पर्वतीसह पालखी मार्ग जलमय। मुळा नदीजवळील मंदिर पाण्याखाली, तर पावसामुळे टिळक रस्त्यावरील सिग्नल पोल झुकला। रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा। अंबा नदीने धोकादायक पातळी ओलांडली, तर पाताळगंगा दुथडी भरून। रोहा आणि सुधागड तालुक्याला मोठा फटका, शाळांनाही सुट्टी। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा धुमशान। शहरातील अनेक भागात पाणी, रस्तेही जलमय। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी ओलांडली। वर्धापन दिनाला ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। काल बैठकीला उपस्थित असलेले 2 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही शिंदेंच्या गळाला। शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली सुरू। उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती। युती पूर्णत्वास नेण्यासाठी शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती। शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन। मुंबईत ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्यांचं आयोजन। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार। भंडाऱ्यात शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर विरुद्ध भाजप आमदार परिणय फुकेंमध्ये वाद शिगेला। फुकेंना भंडाऱ्याचं राजकारण समजायला अजून वेळ, त्यांनी पक्ष वाढवण्यावर भर द्यावा, भोंडेकरांचा खोचक सल्ला। भाजपकडून नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी। स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यकारिणीकडे मागणी। सध्या सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढल्याची चर्चा। कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं। तर ट्रम्प आज रात्री 9 वाजता युद्धासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता। इस्रायल आणि भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांची ही चर्चा। अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या क्रू मेंबर रोशनी सोनघरेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। डोंबिवलीत अंत्यसंस्कार। एअर इंडियातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह नातेवाईक, राजकीय क्षेत्रातील मंडळींकडून आदरांजली। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली। नमस्कार।